या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। वरुड मोर्शी मतदारसंघाचे लोकनेते आमदार उमेश जेवळकर आपल्या सोबत आहेत। सर, नुकतंच हे अधिवेशन सुरू आहे मुंबईला। अधिवेशनात शेतकऱ्यांसंदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे यावर काय सांगू शकाल सर? निश्चितच मुख्यमंत्री महोदयांनी जी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याचं मी मनापासून स्वागत करतो। एक ऐतिहासिक निर्णय म्हणून याकडे बघता येईल। निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, मुख्यमंत्री महोदयाच्या वतीनं जो शब्द मतदारांना, महाराष्ट्रातील आपल्या शेतकरी बंधूंना देण्यात आला होता तो शब्द आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पाळला आणि सरकारनं या 26-27च्या अर्थसंकल्पामध्ये 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली। सोबतच जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहे त्यांच्यासाठी सुद्धा 50,000 रुपये ची सवलत आपल्या शासनानं दिलेली आहे। मी या निर्णयाचं, महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो। अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत। राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सुद्धा जे शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न आहेत ते सुद्धा मार्गी लावले आहेत। सर, बावनकुळे साहेबांनी सुद्धा नवीन कालच घोषणा केली सर, अप्पर काही जिल्ह्यामध्ये काही अप्पर अधिकारी नेमणं होते, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? निश्चितच प्रशासनावरचा ताण लक्षात घेऊन आदरणीय बावनकुळे साहेबांनी जी घोषणा केली त्याचं सुद्धा मी स्वागत करतो। महसूल विभागाच्या वतीनं विविध नवीन GR, नवीन कायदे, नवीन नियम बनवल्या जात आहे। शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणूस हा सुखी झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून महसूल विभागाच्या वतीनं काम केलं जात आहे आणि एवढ्या वेगानं काम केलं जात आहे की असं म्हणायला हरकत नाही की येणाऱ्या 1 वर्षाच्या काळामध्ये महसूल विभागाकडे अर्धे अधिक कामं निकाली निघालेले आपल्याला दिसतील। एवढ्या वेगानं महसूल कायद्यामध्ये सुधारणा होत आहे। जे कायदे कालबाह्य झालेले आहे ते सर्व बदलून नव्या महाराष्ट्राच्या जळणघळणीसाठी आमचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब तसेच आमच्या सरकारचं मोठं लक्ष या महसुली समस्येवर आहे। त्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर पांधन रस्ता असो किंवा पांधन रस्त्याचे वाद असो, शेतकऱ्याचे आपसातील वाद असो, या दृष्टीनं सुद्धा एवढ्या वेगानं GR निघत आहे, एवढ्या वेगानं कायद्यामध्ये परिवर्तित होत आहे जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी दूर होणार आहे। सर, नुकताच वरुड मोर्शी मतदारसंघातील वरुड तालुक्यात जे पांढऱ्या रस्त्याकरता 25 कोटी रुपये निधी मंजूर झाला सर, यावर काय सांगू शकाल सर? ग्रामीण भागाच्या रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी रस्ते खराब होते आहेत। त्यासाठी तातडीनं या अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद करण्यात आली आणि एवढंच नव्हे तर ज्या विभागाला ठोक तरतूद मिळाली त्या ठोक तरतुदीच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाला प्रत्येक विभागाचे पैसे मोठ्या प्रमाणामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि जेवढे जास्तीत जास्त पैसे आपल्या या मोर्शी विधानसभा मतदारसंघाला मिळवण्याचा माझा कसोशीचा प्रयत्न आहे आणि निश्चितच या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आपल्या ग्रामीण रस्त्यासाठी PWDसाठी काही मोठा निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्याचं मी स्वागत करतो। सर, वरुड शहरातील वरुड तालुक्यातील ग्रामदैवत म्हणून श्री संत एकनाथ महाराज देवस्थान, संत सावता महाराज देवस्थान तथा केदारेश्वर देवस्थानाला हा खूप जुनं पुरातन मंदिर आहे। त्या देवस्थानाला सुद्धा दर्जा मिळण्याकरता आपण प्रयत्न करताय, तरी सर यावर काय सांगू शकाल सर? तुमचं बरोबर आहे। माझा प्रयत्न आहे की वरुड शहर असो, शेंदुर्जना शहर असो की आपलं मोर्शी शहर असो, या तिन्ही शहरामध्ये ज्या पौराणिक इतिहास असलेल्या ज्या वास्तू आहे, जे मंदिर आहे, त्या सर्व
मंदिराचा कायापालट झाला पाहिजे. त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजे आणि आमचे मंदिरं अतिशय सुंदर झाले पाहिजे. जे धार्मिक स्थळ आहे, मंदिर असो वा बौद्ध विहार असो, हे सर्व चांगले झाले पाहिजे. त्या दृष्टीनं आपल्याला काम करावायचं आहे. आणि यावर्षी आपण सावता मंदिर देवस्थान, संत सावता मंदिर देवस्थानाला जीर्णोद्धारासाठी, इतर सुशोभीकरणासाठी 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. तसेच एकनाथ महाराज देवस्थान वरुड यासाठी सुद्धा 2 कोटी रुपये आपण प्रस्तावित केलेले आहे. ते सुद्धा आपल्याला लवकरच प्राप्त होतील. तसेच शेंदुर्जना घाट येथील जैन मंदिर आहे, ते सुद्धा अतिप्राचीन आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण मोठा निधी उपलब्ध लवकरच करून ते सुद्धा काम आपण मार्गी लावू. जे आपले, तसंच आमच्या वरुडचं केदारेश्वर देवस्थान आहे. केदारेश्वर देवस्थान हे अतिप्राचीन आहे. 11व्या शतकातलं आमचं हे देवस्थान आहे. या देवस्थानाजवळ सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे, जागा उपलब्ध आहे आणि फार प्राचीन हे आमचं देवस्थान आहे. या देवस्थानाचा कायापालट झाला पाहिजे. यासाठी ब वर्ग दर्जा या मंदिराला प्राप्त होण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. आणि निश्चितच या सर्व आपल्या प्रयत्नातून आपल्या मोर्शी मतदारसंघातील या ऐतिहासिक धार्मिक वास्तूचं पुनर्जीवन होईल, पुनर्निर्माण होईल असा मला विश्वास आहे. तर ते एक धार्मिक चांगलं असं वातावरण आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण झालं पाहिजे. यासाठी माझा कसोशीनं प्रयत्न आहे आणि मला असं वाटते की त्या प्रयत्नामध्ये माझ्याकडून कुठेही उणीव राहणार नाही. पुन्हा एक विषय जर घ्यायचा झाला तर मोर्शीला सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देत आहे. त्याच्या संदर्भामध्ये 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये ते सर्व विषय मी मांडीन. सर, एक नुकताच काही दिवसाअगोदर वरुड तालुक्यातील राजुरा येथील नागरिकांचा एक ॲटो अपघात, मोठा अपघात, भीषण अपघात झाला होता सर. त्यामध्ये काही लोकांचं निधनसुद्धा झालं. तर यावर सर आपण मंत्रालयीन काही का, आता काल आम्ही स्वतः पाहिलं, तुम्ही अधिवेशना काळामध्ये सुद्धा वेळ काढून मंत्रालयात अधिकारी लोकांना भेटले मुख्यमंत्री सहायता निधी मिळण्याकरता. तर नेमकं काय सांगू शकाल या संदर्भात सर? खरं आहे, आपल्या वरुड राजुरा रोडवर भीषण अपघात झाला. 6 लोक मरण पावले. अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली. त्यामध्ये आमची 13 वर्षाची मुलगीसुद्धा मरण पावली आणि अतिशय दुःखदायक तो प्रसंग होता. 2 व्यक्ती गंभीररित्या जखमी झाले. तर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की जास्तीत जास्त मदत शासनाच्या वतीनं देण्यात यावी आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा कबूल केलं आणि लवकरच जास्तीत जास्त मदत आपल्याला या कुटुंबाला मिळेल